पहिल्यांदा माझ्या जेव्हा घरी आला ना तेव्हा म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, तर तसं मला ह्याच्या बाबतीत झालं, ह्याला माझ्या बाबतीत नाही. आधी मी दादा बोलायची ह्याला, राजन दादा प्राजक्ताला तू आवडतोस, तुझं काय वगैरे, तर तो बोला नाही नाही असं काय नाही वगैरे, बघू आपण 1 वर्ष वगैरे बघू. असं मी ह्याच्या इतकी प्रेमात होते ना की मी तर अगदी म्हटलं की जर का मला सांगितलं आईबाबांनी, मी ह्याच्या आईबाबांनी की नाही तर लग्नानंतर काम बिम काय करायचं सोडायचं, तर मी सोडायलाही तयार होते. हा माझा मोठा क्रिटिक्स आहे. म्हणजे जेव्हा कधी बघायला बघतो माझ्या चुका आणि बाकी सगळं हेच काढत असतो. PNG प्रेझेन्स आजच्या पाडवा स्पेशलच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज एक अशी जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे जी आधी कधीच कॅमेरावर एकत्र आली नाही आहे. सो स्वागत करूया अभिनेत्री प्राजक्ता दिघे आणि तिचे मिस्टर राजन दिघे यांचं. म्हणजे ह्या जोडीला मला एकत्र कॅमेरावर आणायचंच होतं गेली कित्येक वर्ष. म्हणजे मी बघते की तुमची एकत्र एकही मुलाखत नाही आहे आणि मला आज खूप लकी फील होतं की तुम्ही तयार झाला त्यासाठी. थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि तुम्हा दोघांनाही दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि कसे आहात दोघंही? अरे मस्त एकदम. राजन सरांना थोडं प्रेशर टेन्शन आलंय का की तयारी करून घेतली? मला तो म्हणत काय विचारणार, म्हटलं काय नाही, ती जे विचारलं आपण फक्त जस्ट गप्पा मारायच्या. आधी काय प्रश्न असतील तर सांगा. शाय आहे म्हणजे. सर कसे आहात? कारण का ताईला आम्ही सेटवर भेटत असतो आणि ना डेली सोप म्हटल्यावर तासन तास दिवस म्हणजे आठवड्यातनं एकही दिवस कधी कधी मिळत नाही हार्डली. पण त्यासाठी ना फॅमिलीचा सपोर्ट, त्याहून आपल्या जोडीदाराचा सपोर्ट हा खूप मेन आहे. आणि ताई तू काय सांगशील पहिलं तर, कसा सपोर्ट राहिला सरांचा पूर्ण या जर्नीमध्ये? पूर्ण म्हणजे तू जसं म्हणालीस की फॅमिलीच्या सपोर्टशिवाय शक्यच नाही ह्या फील्डमध्ये राहणं, कारण आपल्या ह्या फील्डला काही टाईम लिमिटच नाही आहे. कधी कधी असं होतं की सकाळी 7ला जाऊन रात्री 2-2 वाजता पण 3-3 वाजता पण घरी येतो. आणि म्हणजे आधी सुरुवातीला मी सासू सासऱ्यांच्या सोबत राहायचे तेव्हा माझ्या मुलाला जयला ते सांभाळायचे. मी लहानपणापासून त्यांनीच त्याला सांभाळल्यामुळे मी फ्री अगदी काम करत होते. मला काहीच टेन्शन नसायचं. मी किती वाजता तर हा सुद्धा घरी नसायचा, आला पण त्याच्या कामामुळे खूपच उशीर व्हायचा. पण आम्ही जेव्हा अंधेरीला जेव्हा शिफ्ट झालो, आता सर मला 21 वर्ष झाली, तेव्हा पण जय लहानच होता आणि असंच लेट वगैरे होणं व्हायचं माझं. कधी कधी तर पुण्याला, मी अवंतिकाच्या शूटिंगला पुण्याला पण मी असायचे. पण मग तेव्हा खरंच हा खूप सांभाळून घ्यायचा त्याला, म्हणजे असं त्याचं सगळं आटपणं हे ते वगैरे सगळं तो करायचा. मॅनेज होतं तसं. येस मॅनेज होतं म्हणजे टीमवर्क. आणि आता सुद्धा म्हणजे संडेलाही सुट्ट्या नसतात वगैरे काही. तर 7च्या शिफ्टला तर मला हे काहीच म्हणतात, दोघेही जण म्हणतात तू काही करू नकोस, आम्ही आमचं मॅनेज करू आणि तू जा वगैरे असं. पण मग 9च्या शिफ्टला मी नाही, माझं हट्ट असं की नाही घरचं सगळं करून त्यांचं जेवणाचं जे काय साधं का असेल ना काही असेल पण करून जायचं. पण संडेला जर का शूटिंग असेल तर म्हणजे मी तर खरंच काहीच करून निघत नाही. मग संडे हा त्याच्या साईट वगैरे पण करून येतो आणि त्याच्यानंतर तो जेवण बनवतो. आणि त्याचं जेवण बनवणं म्हणजे स्पेशल असतं, अगदी वेगळ्या त्याच्या डिश असतात वगैरे असं. त्याच्यामुळे जेवण खुश असतं, ह्याला कुकिंग आवडतं, त्याच्यामुळे संडेचं मग ते संडे स्पेशल त्याचं असतं. पण ताईला आम्ही सगळेच ओळखतो कारण का मुलाखती इतक्या झाल्या आहेत, तिच्या आवडीनिवडी तिच्या चाहत्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत. पण सर आज तुमच्याशी गप्पा मारायला जास्त आवडतील कारण का म्हणजे माझ्याच आवडी माहिती आता जेवणाची जशी मी सांगितली तशी. पण प्रेक्षकांना उत्सुकता असते ना की आपल्या कलाकारांचे जोडीदार काय करतात, त्यांच्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल ऐकायचं आहे, तुमच्या प्रोफेशन बद्दल आणि या सगळ्या इंटरव्ह्यू जास्त येस. की ताई तू इंट्रोड्यूस कर ना, होम मिनिस्टर मध्ये करायचं ना, तसं इंट्रोडक्शन करूया आपण आज. चालेल चालेल. म्हणजे काही नाही, काही नाही. हे माझे मिस्टर आहेत राजन दिघे. मी कॉमर्स करता करता इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला आणि त्याच्यामध्येच मला कामं पहिल्यापासून मिळत गेली. आणि म्हणजे मी कोणाकडे कामच नाही केलं. तो एक माझा तसा मी आता म्हणेन की तसा ड्रॉबॅक असतो, एखाद्याचं गायडन्स मिळणं हे एक ॲडव्हान्टेजेस असतं. पण पहिल्या 6 महिन्यापासूनच मला 3 वर्षाच्या कोर्समध्ये पहिल्या 6 महिन्यापासूनच कामं मिळायला लागली. घरचे म्हणायचे ह्या ह्याच्यात तुला कामं कोण देणार, कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं डिझायनर वगैरेला आणून कोण कामं करत नव्हतं, ते सरळ कार्पेंटरकडून कामं करून घ्यायचे. आणि त्यावेळेला तेवढा तसा तो कॉन्सेप्ट नव्हता ना, म्हणजे एखाद्या इंटिरियर डिझायनरला बोलवून आपण काम देणं हे नव्हतं. त्याच्यामुळे पण देवाच्या नशिबाने ह्याच्या मेहनतीने कामं अशी वाढत गेली का. आणि तेव्हा व्हेकल पण नव्हतं अगदी सुरुवातीला, आणि तेव्हा वेस्टर्न ईस्टर्न करणं पण बरंच म्हणजे टाइम कन्झ्युमिंग व्हायचं.
आणि टॅक्सीनी फिरायची काय एवढी म्हणजे त्यावेळी. त्यातून तेवढा इन्फ्लो असेल तर ठीक असतं, नाही तर तेवढं मग मी माझ्या एक पार्टनर घेतला, माझ्याबरोबर शिकत होता तो, माझ्यापेक्षा सिनियर होता. आणि मग त्याला सांगितलं तू ईस्टर्नला राहतोस, ईस्ट साईडला, ती साईड पकड, मी वेस्टर्न साईड. एक 3-4 वर्ष आमचं चांगलं झालं, अजूनही आम्ही चांगले मित्र वगैरे. 90 पासून मग मी स्वतःचं चालू केलं, नाही मग एकटाच करायला लागलो. वाव. पण अजून आहे चांगलं. हा, पण क्रिएटिव्हिटी आहे घरात म्हणजे ना. पण तुमचा मुलगा जय तो फोटोग्राफीमध्ये. ओ वाव. म्हणजे सगळे रिलेटेड फील्ड आहेत, तिघांच्याही अंगात कला आहे, म्हणजे सरस्वती प्रसन्न आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे कसं जमलं तुमचं, माझ्यापेक्षा हीच चांगली. कसं जमलं हे, म्हणजे कुठेही मी असं वाचलं पण नाहीये किंवा तूही कुठे सांगितलं नाही आतापर्यंत. आज आपण एक्सक्लुझिव्हली ह्याबद्दल आमची लव्ह स्टोरी तसं बघायला तर खूप मोठी आहे आपल्याकडे. हा, चाल्याकडे 1 तास आहे, मला आज ऐकायचंच आहे. म्हणजे काही नाही आहे. ह्याची सख्खी जी चुलत बहीण आहे अर्चना, ती माझी 3री पासूनची बेस्ट फ्रेंड आहे. तर मी सुट्टी म्हणजे हा सुट्टीमध्ये तिच्याकडे राहायला जायचा, कारण ह्यांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मी चुलत बहीण असली तरी पण ती सख्खी भावना आहे. मी कुठेही चुलतचं त्यांच्यामध्ये ती लाईन नाही आहे, इतकं त्यांचं सख्खं आहे. पण तेव्हा हा अंधेरीला राहायचा आणि ती दादरलाच राहायची, शिवाजी पार्कला. मी पण DLV रोडलाच दादरलाच राहायची. आणि त्याच्यामुळे शाळेच्या दिवसांमध्ये मी तिच्याकडे जायची राहायला, अभ्यास करायला. आणि ह्या सुट्टीत म्हणून आमची कधीच भेट झाली नव्हती. तर साधारण मी 12वीत असताना म्हणजे 87ला वगैरे त्यांच्याकडे गणपती होता, 86ला वगैरे, 86-87ला गणपती होता. तेव्हा तिने मला फोटो दाखवले आणि मग तिने दाखवलं आम्ही नवीन असं काम केलं वगैरे. आणि तिच्या तोंडीने नेहमी राजन दादा हा तिचा गुरु होता आणि तो जे काही तिला शिकवेल ते ती सगळं ती आम्हाला येऊन सांगायची. सो राजन दादा हे नाव अगदी माहिती होतं. मीही त्याला काय सांगितलं राजन दादाने, आता काय सांगितलं, असं सगळं तिच्याकडे बोलणं व्हायचं. आधी दादा बोलायची, आधी मी दादा बोलायची ह्याला. आणि मग जेव्हा तिने घराचे गणपतीच्या आधी सगळं झालं, फोटो दाखवले वगैरे की आता असं झालं वगैरे वगैरे, तर मी माझ्या बाबांना सांगणार. माझे बाबा आणि प्रचंड हौशी, म्हणजे आम्ही त्यावेळेलाही काय घरात मी चाळीतच राहायचे. 2 खोल्यांचं माझं घर होतं, पण त्याच्यातही त्यांना त्यांचं घर सजवायला त्यांना खूप आवडायचं. बरं, ह्यांनी जेव्हा काम चालू केलं त्याच्या आधी ते नवीन काय काय केलं होतं. मग त्यांनी घर बघून त्यांनाही अर्चनाचं घर आधी लहानपणापासून माहिती की कसं होतं वगैरे. अरे वा, छान गेलंय घर, बघू बोलव त्याला, आपण एखादं त्याला सोफा वगैरे सांगू करायला, असं त्यांनी सांगितलं. हा का, अशा ह्यानी अर्चनाच्या सोबत तो घरी आला. आणि घरी आला आणि ह्यांनी बघितलं, बाबांनी सांगितलं की मला असं करायचं. मग हे शेवटी हे ना बोलबच्चे नसतात. हा का, म्हणजे आपण त्यांना असं एखादा कोपरा किंवा काय सांगितलं ना, असं करता करता ते अख्ख्या घरातच हात घालतात. असं त्यांनी माझ्या बाबांना पटवून त्यांनी अख्खं घरच करायला घेतलं. पण जेव्हा पहिल्यांदा जेव्हा घरी आला ना, तेव्हा म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, तर तसं मला ह्याच्या बाबतीत झालं, ह्याला माझ्या बाबतीत नाही. ओके. आणि नव्हती. हा, मी गेलो होतो बहिणी बरोबर, फक्त कामाच्या फोकसनीच गेला होता तो. आणि आधी मी उतरलो घरातून, म्हटलं अरे काय एक युनिट आणि एक सोफा करायला मी येणार काय इथे, असं वगैरे त्या मैत्रिणी बोलला. आणि दादा कर ना, माझी मैत्रीण आहे वगैरे. म्हटलं बघू पुढच्या भेटीत मी सांगतो त्यांना काय कर सांगत अख्खंच घर तोडून टाकलं. हो. आणि मजा म्हणजे काय माहितीये का, जेव्हा माझी पहिली सिरियल आली ती रथचक्र, तर त्याच्यामध्ये असं म्हणजे नऊवारी साडी वगैरे असा तो एक सोज्वळ असा लुक होता. आणि तेव्हा काही बाकी काही चॅनल्स नसायचे ना, सह्याद्री, दूरदर्शन हेच फक्त असायचं. तर तेव्हा ह्यांनी वाटतं बघितलं होतं, तर तो बोलला की अरे बायको पाहिजे तर अशी पाहिजे वगैरे, असं त्यांनी सहज मित्रांच्यात बोलतो ना. म्हणजे दुसऱ्या एका मित्राने पण बघितला होता, तो बोलला की कालचा एपिसोड बघितलास का तो. म्हटलं हा. अरे तशा त्या सोज्वळ बायको म्हणून चांगले असतात, बाकी नाही बस काय गोष्टी पाहिजे. तर त्याच्यात मी एक नजर हे करून गेली होती. पण त्यानंतर ती हीच आहे असं पटकन मला कळलं पण नव्हतं, कारण तेव्हाचा लुक वेगळा होता ना आणि घरातला लुक वेगळा होता, त्याच्यामुळे मी पटकन तसं ओळखलं पण नाही. नंतर मग जेव्हा बोलणं झालं तेव्हा अरे म्हटलं हा, थोडं रिसेम्बलन्स वाटतोय. मग काय नाही, काम चालू झालं आमच्या घरचं. आणि हा पण दादरलाच राहतो, कॅरल रोडला. सो पहिली साईड नेहमी आमची असायची. आणि माझं कॉलेज सकाळी पहिले 7ला चालू व्हायचं, आणि हा पहिल्या साईडला म्हणजे 9:30-10च्या सुमारास हा आमच्या घरी यायचा. सुरुवात माझ्याकडनं व्हायची ना. तर मग आता ह्याला बघायचंय मला, तर मी पहिली 2 लेक्चर्स अटेंड करायची, तिसऱ्याला मी गुल असायची नेहमी. रोज मी त्याच्यानंतर घरी. तर माझी दुसरी एक जी मैत्रीण आहे मनीषा म्हणून, तर ती म्हणायची तुझं काय चाललंय रोजचं, तू पहिली 2 लेक्चर अटेंड करते
आणि बाकी घरचे. कारण मी ना त्याच्या आधी कधीच माझं एक काही लेक्चर मिस नाही करायची, कारण मी तेव्हाही बरंच काम करत होते. म्हणजे माझ्या सिरियल्स तेव्हाही चालू होत्या, फिल्म सिरियल वगैरे. म्हणून जो मला वेळ मिळेल तो मी अभ्यास अगदी प्रामाणिकपणे मी लेक्चर्स अटेंड करायची. पण ह्याच्यापासून काय वेगळंच चाललं होतं. 2 अटेंड केले की मी घरी, का तर मला बघायचं म्हणून. मग तिने मला एकदा विचारलं की काय म्हणजे बरं, आणि तिच्या असं लक्षात आलं की मी दादावरनं तर राजनवरती आलेली आहे म्हणजे असं. ओके. तर मग मी म्हटलं की तिने मला विचारलं काय राजन आवडतो का? म्हटलं हो आवडतो मला. मग मी सांगू का अर्चनाला सांगू का? म्हटलं सांग. मग तिने सांगितलं अर्चनाला. तर अर्चनाने मला विचारलं, मी लगेच हो म्हटलं. मग तिने ह्याला सांगितलं राजन दादा प्राजक्ताला तू आवडतोस, तुझं काय वगैरे. तर तो बोला नाही असं काय नाही वगैरे, बघू आपण 1 वर्ष वगैरे बघू असं. तर मग अर्चना बोलली एक राजन दादा म्हणतो 1 वर्ष. म्हटलं नाही. आणि माझा आयुष्यातला पहिला मला आवडलेला मुलगा, म्हणजे याच्या आधी माझं कोणीच मला आवडलं नव्हतं, कधीच माझं अफेअर नाही, काय नाही. अगदी आवडलेला पहिला. मी म्हटलं हे बघ जे काय असेल, मला असं ते टाइमपास करायला असं नकोय वगैरे असेल तर आत्ता सांग, नाही तर मग जे काय असेल ते हे. तर मग तरी पण हा बोल की नाही वगैरे असं झालं सगळं. मग मग ती त्याच्याकडे रडली वगैरे. मग ह्यांच्या मित्रांची त्याच्यावरती बरीच मोठी मीटिंग झाली समुद्रावर. माहोलच वेगळा असतो, असं कोणाचं आहे म्हणते कळतंय किंवा एखाद्याला मुलगी मिळते तेव्हा त्यावेळेस एक हेच वेगळं. आता याच्यात वेगळं आहे, पण तेव्हा मित्र अरे काय बोलतो तुला पटते वगैरे अशा याच्यात एक वेगळंच हे असायचं. आणि आधी सांगायचं म्हणजे हिला 1 वर्ष टांगवायचं म्हणजे सांगायचं असं की 1 वर्ष थांब, याचा सिरियसनेस म्हणा किंवा स्टडीनेस. बोलायला काय अजून म्हणजे आलं बघितलं आवडलं आणि असं होत ना. एक तर कळण्यासाठी. आणि बरं मला जे कोण आवडत होते तेव्हा पण म्हणजे ज्या काय जनरली, तर त्या पण काय लगेच हो म्हणा. एक तर माझ्या डेअरिंगच नव्हती विचारायची, त्याच्यामुळे कोणाला विचारलंच नाही. आणि तिथून जरी पॉझिटिव्ह वाटत असलं तरी मी पण इकडे स्टडी आहे, त्या पण तिथे विचारणं झालंच नाही. त्यामुळे जर मी एखाद्याच्या पाठी इतक्या वेळ तर मी बघत होतो ही किती वेळ राहते. हेच आवडलं की मलाही माहिती होतं की ह्याला कोण आवडतं वगैरे, हे सगळं मला माहिती होतं. पण मी म्हटलं की जो मुलगा त्याला एखादी मुलगी आवडते त्याला तिलाही विचारण्याचं डेअरिंग नाहीये, ह्याचा अर्थ त्याच्या पुढे जाऊन हा काही बाकीचे उद्योग करणार नाही. तर हेही होतं. आणि त्यातून मला त्याच्यामध्ये आवडलं की इतक्या लहान वयात तो स्वतःच्या पायावरती, म्हणजे विदाऊट एनी सपोर्ट. नाही तर बरेच जण असतात की घरच्यांच्याकडनं फायनान्शियल सपोर्ट किंवा बाकी सगळं घेऊन ते त्यांचा स्वतःचा बिझनेस चालू करतात. तर तसंही त्यांनी काही केलं नव्हतं. म्हणजे हा मुलगा मेहनती आहे वगैरे असं हे. कारण पहिल्यांदाच उठून, आता हल्लीच्या मुलींचं बघते मी की त्यांना असे एकदम भरपूर कमवणारे वगैरे असे सगळे लागतात, त्यांचं तसं असतं. पण मी म्हटलं की नाही, म्हणजे हा व्यवस्थित आयुष्यात जाऊन पुढे काहीतरी करेल, म्हणजे नक्कीच मेहनती येतो असं अशा. आणि मला हा खूप आवडला होता म्हणजे एकंदरीत. त्याचे घरचे माझे रिलेटिव्ह आहे. मी ह्याची सख्खी काकी जी आहे, मोठी काकी, ती माझ्या वडिलांची सख्खी आते बहीण आहे वगैरे, असं पण आमचं एक नातं होतं वगैरे असं. म्हणजे फॅमिली नंतर कळलं. पण म्हणजे ती फॅमिली बॅकग्राऊंड त्यांना माहिती नव्हतं ना. मी पण त्या चुलत भावाकडे जेव्हा जायचं तेव्हा हे लोक त्यांच्या जवळच राहायचे. तेव्हा पण हे काही वर्ष अंधेरीला पण 2-3 वर्ष शिफ्ट झाले ते. आणि तो माझा भाऊ पण विरा देसाई रोडलाच इथे जवळच राहायचं. ते जायचंय, पण माझं काय त्यांच्याकडे त्यावेळेस जाणं व्हायचं ना, त्यामुळे मी कधीच बघितलं नव्हतं. नंतर कळलं मग असं झालं की सगळे ते मित्रांची समुद्राची मीटिंग वगैरे झाली वगैरे. मग तो बोला की ठीक आहे आता 18 जानेवारीला बोलव तिला, अशी आमची एक डेट ठरली. त्याच्या आधी काय झालं होतं, माझं महिने प्यार कियासाठी 2 माझ्या ऑडिशन झाल्या होत्या. मी दुसऱ्या ऑडिशनपर्यंत गेले होते. तिसऱ्या ऑडिशन करता मी नेमकं 18 जानेवारीला मला बोलवलं होतं राजश्रीच्या ऑफिसमध्ये. वरळीलाच त्यांचं ते ऑफिस आहे. आणि तेव्हा बरोबर माझ्या नेहमी आई किंवा बाबा कोणतरी असायचेच, मी कधीच अशी एकटी जायची नाही. आणि बरं ह्यांनी पण मला 18 जानेवारीच तारीख दिली. म्हटलं आता काय करायचं. आणि त्याच्या आधी आमच्या कॉलेजमध्ये ना कॉलेज डेचं फंक्शन चालू होतं. तर पहिले 2 दिवस सगळे ते स्टॉल्स वगैरे आणि तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा वगैरे असं होतं. तर हा आधी पण 2 वर्ष अर्चनाच्या बरोबर सोबत तो त्याच्या मित्रांच्या सोबत आला होता वगैरे असं. त्यावेळेला पण तो म्हणजे दादरला राहिलं ज्या कॉलेजमध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन अॅन्युअल हे अटेंड करायचं. हे 17 जानेवारीला ऑर्केस्ट्रा होता, कलाकार ऑर्केस्ट्रा. आणि तो सुधीर सिन्हा याचा मित्र आहे. तर त्याच्यामध्ये एक लहान मुलगी ते होटोपेसी वगैरे ती नाचली होती. आणि मग हे सगळे त्यांना बसायला नव्हते, पाठीमागे उभे होते सगळेजण हे. तर ह्याच्या एका मित्राने काय केलं, त्या मुलीला बक्षीस तेव्हा असं ते द्यायचे ना, असं काही. मी त्याला बोललो, म्हटलं अरे मी जेव्हा तिने एंट्री केली तेव्हा सांगितलं, म्हटलं ही मुलगी आहे ना मस्त नसते आणि हिला ना पब्लिक पैसे देतो म्हणजे ॲप्रिशिएट करायला, मस्त नसते. तर हा बोलल्यावरती गुल झाला मित्र, म्हणजे राजू दवे त्याचं नाव.
तो गेला हळूहळू सरकला, पाठी गेला आणि कुठून तरी बोलवून तिथे तो डान्स झाल्यावर माझ्या आणि हिच्या नावाने त्या सुधीरने अनाऊन्स केलं आणि सुधीर त्यांनी म्हणतो माझी माझं नाव, तो normal माझा चिठ्ठी ओळखत होता पाठवली. त्याच्यामुळे राजन दिघे, प्राजक्ता कुलकर्णी. बरं. आणि पुन्हा त्याला कळलं अरे राजन दिघे आपलाच राजन दिघे, आणि त्यामुळे दोनदा अनाऊन्स झालं. ही उडली तिथे सीटवर. म्हणजे तिथे मला green मला signal झाला. जाम फुटला. म्हटलं अरे माझं कशात काय नाही. आणि अरे हा दुसऱ्या बरं दिवशी 2 मला नाही दिवसांनी सांगणार होता मला. आणि दुसऱ्या दिवशी का 2 दिवसांनी दुसऱ्या दिवशी सांगायचंय. अरे म्हटलं हे तर आधीच Declare झालं, पेपर फुटला असं झालं. माझ्याकडनं पेपर फुटला असं झालं. पण ह्याच्याकरता काय होतं मग मी काय नाही, मग मी तिथे नाही गेले. मैंने प्यार किया ते गेले नाही, कारण वेळा वगैरे पण सेम होत्या. म्हटलं नाही, माझा म्हटलं हा आयुष्याचा प्रश्न आहे. तू ऑडिशन सोडली हो, ऑडिशन सोडून काय, पण माझा ना अतिशय नशिबावरती खूप विश्वास आहे. तर मी असं नेहमी म्हणते, माझ्या नशिबात जर ते काम असतं ना तर ते मला नक्कीच मला मिळालं असतं. पण ते बघू ना, तर असेल तर नंतर मला मिळेल सुद्धा, ते कुठूनही माझ्याकडे येईल ते काम. पण नशिबात नसेल तर नाहीच मिळणार. म्हटलं आता माझं हे जे काय नशीब बघ, आता मी जे दार ठोठवते. आणि तेव्हाच त्यांनी अनाऊन्स पण करणं म्हणजे काहीतरी कनेक्टेड होतं, जसं आपला इंटरव्ह्यू. हो, तर काय नाही, मग मी गेले ह्याच्या घरी बसलेलो वगैरे. ती माझी अर्चना म्हणजे मैत्रीण होती. आता कविता लाडचा नवरा तो ह्याचा सख्खा चुलत आतेभाऊ आहे, तो सुद्धा तिथे होता वगैरे असं. आणि अजून 1-2 त्याचे मित्र आणि होते. तर मग आम्ही बाहेर बसलोय, गप्पा मारतोय वगैरे. तर शेवटी ना ते आतून आला तो बाहेर. काय झालं प्राजक्ता, तुला त्याने विचारलं, कारण त्यांना सगळ्यांना माहिती होती की हा काय बोलणार नाही. काय झालं, विचारलं का तुला राजननी? म्हटलं नाही रे, अजून काय नाही. तुझ्याकडनं डन आहे ना? म्हटलं हो. बरं राजन पण डन असं त्यांनी ते डन आमचं केलं. मित्रांनी सगळं केलं. पण मग त्याला मी परतफेड करून दिली. मी त्याचं लग्न मग मी जमवलं आणि कविताने त्याचं म्हटलं पिठलं फाट म्हटलं वा असं. पण नंतर 6 महिन्यानंतर ह्यांनी मला मग म्हणजे कविताताईंचं पण तू जमवलंस? हा, कविताचं मी लग्न जमवलंय. तसं त्यांनी माझ्याकडं आमच्याकडे दंडन करून घेतलं, तसं आम्ही त्यांचं डन केलं. मग त्यांचं पण सेम होतं हे असं? नाही, त्यांचं मी कवितेला तेव्हा मी 4 दिवस करत होते ना. सो आणि आशिष पण बघत होता. म्हणजे आम्ही दादरला समोरच्या बिल्डिंग मध्ये तो राहायचा, समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायचो. आणि कविताचं पण तिचं पण म्हणजे असं आता म्हणजे घरनं म्हणतात आता मुलं बघ वगैरे असं. मग मी ते सांगितलं बघ माझा धीर आहे असा, एकदम चिकणा आहे, हँडसम आहे वगैरे असं. तिला फोटो दाखवला वगैरे आणि मग असं त्यांची भेट वगैरे घालून दिली वगैरे आणि झालं. म्हणजे पण 4 दिवस सुरू असताना लग्न झालं होतं? नाही, हा माझं लग्न, मला मुलगा होता तेव्हा, जे 5-1 वर्षाचा होता त्यावेळेला. राईट. आणि आय गेस तेव्हा पण कविताताई प्रेग्नेंट होती त्या काही एपिसोड्स दरम्यान. हो, कारण 13 वर्ष चालली. 13 वर्ष चालली. हो, त्याच्यामुळे तिचं लग्न दोन्ही मुलं त्याच ह्याच्यातली आहेत तिची. हा, तिची दोन्ही मुलं 4 दिवस ह्याच्यातलीच आहेत. पहिल्या मुलाच्या वेळेला तर त्यांनी 100 एपिसोडची बँक केलेली. नाही, मी ह्याच्याबद्दल ऐकलंय बरंच. आणि तेव्हा मी सुद्धा लहान होते, आम्ही बघत मोठे झालोय ती सिरियल. सो सर कसे म्हणजे इतका वर्षाचा संसार सुरू, म्हणजे तेव्हा जो हिनी ती पकडून राहिलं होतं हिने की लग्न करीन तर ह्याच्याशीच किंवा ह्यालाच विचारेन, आता हा संसार किती छान सुरू आहे. आणि लुक बॅक म्हणजे आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आपण बघतो की किती डाऊनफॉल किंवा आपण एकत्र राहिलो किंवा प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये आपण एकमेकांना साथ दिली आहे. लुकिंग बॅक काय काय गोष्टी आठवतात, किती हॅपी मेमरीज आठवतात? नाही, मी प्रत्येक वेळेस व्यवस्थितच साथ दिली, त्यात काही नाही आहे. पण नशिबाने खरं सांगायचं ना, असं डाऊनफॉल आत्तापर्यंत कधीच नाही, म्हणजे आम्ही काय स्ट्रगल केलं खूप किंवा काय असं कधीच नाही देवाच्या कृपेने. त्यामुळे आईवडिलांचा पण सपोर्ट आहे, होताच, आशीर्वाद पण आहेत. पण कधीच असं काय झालं नाही. त्याच्यामुळे असं काय एकमेकांना किती साथ दिली, एक जनरलच चालत राहिलं आणि स्मूथली चालत राहिलं आणि अजून चांगलंच चाललं. येस, टच गुड. आणि राजन सर तसे मला खूप असे शांत आणि हे वाटतात, म्हणजे ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट असतात ना. एक आता तू म्हणतेस तर आता मी फक्त आता हसेल ही चांगलीच, कारण बाहेर जेवढं म्हणतात ना, आता आमचा जास्त संबंध इंटिरियर मध्ये घरच्या कामांमध्ये वहिन्यांशी भाव्यांशी जास्त येतो. त्या इंटरॅक्ट जास्त करतात कारण बाकीचे, आणि त्यांना इंटरेस्ट पण जास्त असतो. त्यामुळे तिथे माझं जे वागणं असतं, बोलणं असतं, त्याच्यामुळे समजा फोन आला आणि हिला जे माझ्याबद्दल सांगतात तेव्हा तिला वाटतं, पण घरात थोडंसं वेगळं असतं. हो, आता कधी काय होतं, घर झाल्यानंतर मग ते बोलवतात ना हाऊस वॉर्मिंगला वगैरे असं, किंवा त्यांच्याकडच्या लग्नाच्या, कारण त्यांचे राजांचे खूप क्लायंट काय जुने क्लायंट आहेत, म्हणजे सुरुवातीपासून त्यांनी जशी त्यांनी त्यांची घरं पुढे पुढे नेली, तसं प्रत्येक वेळेला घ्यायलाच. म्हणून त्यांच्या मुलांच्या लग्नाला पण आम्ही जातो वगैरे असं. तो त्या भाभ्या म्हणतात राजन कितना शांत है. मतलब भाभी जी आप घर पे आके देखिए राजन कितना शांत है. वो महादेव फ्रस्ट्रेशन घरी निघतं ना, कुठेतरी ते निघालं पाहिजे ना.
मी असं नाही नाही, म्हणते तुमच्या तरी की याचं. आता म्हटलं अरे आमच्या इथे पण टेन्शन असतात असते पण मी इथे घरी घेऊन येत नाही ना. हा म्हणजे सगळं हे घरी हो आपण आपल्याच माणसावर चिडणार ना वगैरे असं असतं. पण आता जरा शांत झालं वयानुसार म्हणतात ना शांत होतं तसं आता जरा नाही, वय झालेलं हिला वाटतं, मला नाही वाटत. मी तेच बनवते की यंगेस्ट कपल म्हणजे असं अजिबात वय बी झालेलं नाही अजून, तुम्ही यंग आहात. पण म्हणजे ताई अनेक वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि ना खरंच ती म्हणाली की तुमचा सपोर्ट राहिला आहे. पण किती प्राऊड फील होतं जेव्हा छान मालिका मिळते. आता कल्पना म्हणून तिला ओळखतायत ठरलं तर मग मालिकेमुळे किती प्राऊड फील होतं की ह्या ते तर क्षेत्रात ती होतच, पण काय आहे म्हणजे वाटतंच, प्रश्नच नाही प्रत्येक वेळेस मिळाल्यावरती. पण हे काय माहिती ना, पहिल्यापासूनच बघितलं आलोय ना, त्यामुळे खूप असं वेगळं असं काय वाटत नाही. खरं सांगायचं प्राऊड तर फील होतंच. चला आहे बरोबर, कोण गेल्यावर बोलायला येतात, सह्या घ्यायला येतात, सेल्फी काढायला येतात, ते बरं वाटतं. पण असं काय आउट ऑफ द वर्ल्ड वगैरे असं ना, असं अचानक काय आयुष्यात झालं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. सुरुवातीला जेव्हा कळलं की ती अभिनयात म्हणजे ती काम करते सिरियल्समध्ये, तेव्हा सासरच्यांकडचं कसं होतं? म्हणजे त्यांना नेहमीच असं वाटतं ना आमची सून सिरियलमध्ये काम करते. सासूबाईंचं जास्त असतं. अगदीच तर सांगू अतिशा म्हणजे मी ह्याच्या इतकी प्रेमात होते ना की मी तर अगदी म्हटलं की जर का मला सांगितलं आईबाबांनी, मी ह्याच्या आईबाबांनी की नाही तर लग्नानंतर काम बी काय करायचं सोडायचं तर मी सोडायलाही तयार होते. इतकी मी ह्याच्या प्रेमात होती. पण जसं म्हटलं नशिबात माझ्या हे होतंच. कारण मी पण असं काय कुठचं मला हे करिअरच करायचं अशाने आली नव्हती. मला बायहूक मला म्हणजे कामं मी काय लहानपणी मग माझ्या हातातनं चांगली कामं गेलेली आहेत. मी कलियुग गेले माझ्या हातनं. त्याच्यानंतर हिचा कलियुग म्हणजे कोणाचा शशी कपूर आणि रेखा ह्यांच्या मुलाचा रोल मला आलेला. कारण मी चंदशाळेमध्ये होते तेव्हा सुलभाते म्हणजे सुलमाची जी सांगेल ते आम्ही करायचो म्हणजे. तर तेव्हा तिने 81ला मला सांगितलं की तू श्याम बेनेगलला जाऊन भेट असं असं आहे म्हणून. पण तेव्हा माझी आजी सिरियस होती सो त्याच्यामुळे मी जाऊ नाही शकली. मग त्याच्यानंतर मग तिनेच मला हे सांगितलं रथचक्र. 10वीत असताना मी 10वीच्या प्रिलिमच्या वेळेला मला मी नासमज पिक्चर केला होता. तर माझ्या बाकीच्या नातेवाईकांनी आईबाबांच्या तोंडात शिव्या घातल्या जर काय मुलीला कामाला लावले वगैरे 10वी काय कळत नाही का वगैरे असं तसं. पण माझ्या आईबाबांचा पण सुलमाशीमध्ये खूप विश्वास होता. सो आणि माझ्या बाबांना ते खूप कामं करायचे नाटकांवर. त्यांना ह्या क्षेत्राची आवड होती. तर ते म्हणा प्राजूतला मिळते आणि तेवढी सुलमाशी सांगते कारण त्याचे सुलमाशी पप्पा म्हणजे अरविंद पप्पा दोघंही होते. पप्पा आणि सुलमाशी तर तू कर ना. आणि बरं मी काय अभ्यासामध्ये अशी काय स्कॉलर बिलर नव्हते. कधी काय मी तारे तोडणारे अशातलंही काही नव्हतं म्हणजे माझं तारे बिरे कसले. त्याच्यामुळे जे काय आहे ते मी पास होणार आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन पुरता मला मार्केटमध्ये खूप आहेत ह्या ह्याच्यावरती होते. तर मग प्रिलिमच्या आधी मी त्या ह्याला गेले वगैरे तसं झालं होतं. आणि त्याच्यानंतर एक मला कामाला मिळत गेले. त्याच्यामुळे मिळत गेले मी करत गेले. त्याच्यामुळे खूप ॲम्बिशियस नव्हती की मला बाबा हे खूप काय काय करायचं. सो लग्नानंतर मला सांगितलं असं आईबाबांनी तू काम सोड तरी मी केलं असतं तसं. पण नशिबाने त्यांनीही काही सांगितलं नाही मला आणि त्यांनी खूप मला सपोर्ट दिला. म्हणजे लग्नानंतर सुद्धा काय मी पण अशी सकाळी उठून निघून जायचे आणि त्याही जॉब करायच्या. त्या म्हाडामध्ये होत्या नोकरीला. मी त्या पण सकाळी सगळा स्वयंपाक करून निघायच्या. पण असं कधी सांगितलं नाही प्राजक्ता की नाही तू मला मदत करायलाच पाहिजे आपण दोघी म्हणून करून द्यायचं असं कधीच त्यांनी सांगितलं नाही की मी उशिरा येते तर काय वगैरे कधीच नाही. म्हणजे त्यांचा खूपच सपोर्ट होता. म्हणजे जय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मी सांगते ना त्या दोघांनी म्हणजे आपले आईबाबा माझे आईबाबा करतातच माझ्या बहिणी होत्याच करायला. पण त्यांनी सुद्धा अगदी म्हणजे त्यांच्यामुळेच मी काम करू शकले असं म्हणेन मी. खूप अगदी जयचं त्यांनी खूप केलं कारण तो खायला प्यायला अगदीच त्रास द्यायचा आणि म्हणजे असतं ना लहान मुलांचं ते असतंच. अगदीच अगदीच तरी तुला सपोर्ट करायला इतकी सगळी होती. पण आहे ना ह्या फील्डमुळे कधी कधी आता सरांची फील्ड वेगळी आणि तुझी वेगळी तरी टायमिंग कुठेतरी मॅच होत नाही. आणि आत्ताचे माझ्या अराउंड जितके पण माझे मित्रमैत्रिणी आहेत ते असं होतं की अरे टायमिंग मॅच नाही होत आहे. मग ते भांडणं होतात. मग ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंग्स होतात. तुम्ही तुमचं म्हणजे प्रायोरिटाईज कसं करायचं किंवा कसं एकमेकांसाठी वेळ काढलाय? नाही आता मी पण म्हणजे प्रोफेशनल नोकरीवाल्यांचं थोडंसं एखाद वेळेस होऊ शकत असेल. पण आता मलाही माहिती आहे की मी जर घरी वेळ देऊ शकत नाही आणि ती तिच्या कामामुळे त्या दोघांना कळायला पाहिजे की आपल्याला कुठेतरी मॅनेज करायला पाहिजे. असं नाही की तू वेळ देऊ शकत नाहीत म्हणून मी काय करू. ती जेव्हा बरेच वेळा असं होतं की ती जेव्हा घरी असते तेव्हा मी बाहेर असतो. जास्त बाहेर म्हणजे जास्तच बाहेर असतो आणि म्हणजे आउट ऑफ मुंबई पण असतो. पण नाहीतर वाईस वर्सा कसंही. पूर्वी कसं व्हायचं ना पूर्वी ना म्हणजे एकेकाला 4-4, 5-5 सिरियल पण मी केलेले आहेत.
पण तेव्हा सगळं ते मॅनेज व्हायचं. त्याच्यामुळे मी सणांच्या सुट्ट्या वगैरे प्री काय प्लॅन असेल ना, असायचं त्यांचं आधी. 4 दिवसच्या वेळेस तर खूपच प्री प्लॅन. आधी त्यांना सांगितलं की तेव्हा पूर्वी बँक वगैरे व्हायचं ना, बँक स्वतःची असायच्या ना सांगते. तेव्हा. बँक म्हणजे हा, तेव्हा तेव्हा बँक असायच्या. त्याच्यामुळे हे मग म्हणजे- सुट्ट्या आधीपासून टाकल्या की मी सगळे सण वार सगळे मी व्यवस्थित मॅनेज, मी कधी कोणाचं लग्न आहे काय आहे सगळं मी व्यवस्थित मॅनेज करायचे. पण आता खूप कट चालतं ना गं, त्याच्यामुळे आता नाही होत असं शक्य. पण आणि काही प्लॅनिंग आत्ताच्या वेळेच्यात उलट प्लॅनिंग नाही करतायत, कारण कुठेही जायचं म्हटलं ना तरी पण नाही तेव्हाच माहित नाही 6-6 महिने आधी सांगावं लागतं की तसं तेव्हा आत्ताची सुट्टी पण तुझी काल डिक्लेअर झाली ना. हो. हा तेच म्हणजे आता मी तर ह्या पार्टी म्हणजे आता जसं याच्यानंतर जायचं म्हणून सांगितलं होतं की नाही प्रायक्ता नाही आहे. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की नाही आहे. खरंय. पण बऱ्याच ह्याच्यात ती नसते हल्ली, कारण या सिरियल पासून तर जास्तच बिझी म्हणण्यापेक्षा अनसर्टन अनसर्टन झालं सगळं आता ना. मी आता पण अजून दुसरं कुठचं काम नाही घेऊ शकत असं होतं. मी त्यांचं पण अनसर्टन, हे पण अनसर्टन, म्हणजे मधल्यामध्ये. आणि माझा स्वभाव असा ना की मी एकाला जर प्रॉमिस केलं तर मी दुसऱ्याला हे ना, मी त्याला मी डिश नाही करणार मग. येस, ट्रू. असं आहे ते. पण जसं मी आता म्हणाली ना की टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकमेकांना वेळ देणं सुरुवातीच्या काळामध्ये खूप गरजेचं असतं. मला सांगा, तुमच्यात कधी अशी भांडणं होतात, लुटूपुटूची भांडणं, छोटी खूपच मोठी? भांडणं खूप होतात, पण टायमिंगमुळे होतात नाही. टायमिंगमुळे वगैरे कुठल्या गोष्टीवरनं भांडण जास्त होतं? त्याला तसं काय हे नसतं. कुठच्याही भांडणं गोष्टीवर तर काय संसार कसा चालेल. येस, बरोबर. त्याच्यातच जास्त गोडी असते ना. अगदी. येस. पण कारण कधी कधी फालतू पण असतात, त्याला काय अर्थ नसतो. पण पहिले सॉरी कोण म्हणतं? सॉरी कोणी म्हणत नाही. सॉरी कोणीच बोलत Sorry नाही. बोलतच पण हा नाही. लगेच विसरून जातो हा, आणि मी मी म्हणजे- 8 दिवस पण बोलत नाही. काय? हा, मग ही 7-8 दिवस नाही बोलत, समजा तसं काय आलं तर. पण मी सुनाया बस हो गया. हा, तो विसरून जातो. मला तर मी माझी भांडणं खूप आधी मागची मला लक्षात मनात राहतात. नाही ठेवत मी खूप मनात ठेवते. आणि तो म्हणतो "हो, तुम्हाला बायकांना ना हे बरं सगळं लक्षात राहतं." म्हटलं त्या गोष्टी म्हणजे- पण तेव्हा तुमचं जमल्यानंतर तुम्ही किती वर्षांनी मग लग्न केलं की लगेच लग्न झालं? नाही, 5 म्हणजे आधीच घरीच्या जवळजवळ माझ्या घरी 2.5 दोन वर्ष हा, 2 दोन वर्षांनी वर्षांनी माझ्या घरी सांगितलं. कळलं. मी हा घरी येत जात होता ते नाही सगळं नाही, होत माझ्या होतं. घरी 3 महिन्यात सांगितलं. म्हणजे जानेवारीमध्ये आमचं म्हणजे झालं ह्यानी आणि मला पाडव्याला officially हे मी म्हणायच्या घरी आधीच बोललो. मला त्यांनी घरी त्यांनी मला आई बाबांना भेटवलं होतं. म्हणजे मी खरं सांगत हो बोलायच्या आधीच सांगितलं. मी म्हणजे असं पण हो नको, पण घरी आधी दाखवलं मग मी हो बोललो. समज Okay, म्हणजे नाही सरांनी का? पण पाडवा होता, पाडव्याला मी घरी घेऊन आलो. पाडव्याला गुढीपाडव्याला दाखवलं. म्हणजे जानेवारीमध्ये 89 आमचं मध्ये. म्हणजे झालं अफेअर असं आम्ही म्हणतो. म्हणजे हा, मग 89 मध्ये समजा झालं तर 91च्या गणपतीला हिच्या आई बाबांना सांगितलं आणि मग 92 नोव्हेंबरमध्ये लग्न झालं. वा, क्या बात आहे. पण सर, इतक्या भूमिका ताईंनी साकारल्या, त्याच्यामधली तुम्हाला तिचं पर्सनली खूप काम आवडलंय की खरंच या चित्रपटात किंवा मालिकेत खूप छान काम झालंय? तुमचं फेवरेट असं कोणतं काम? खूप बघतो कमी आणि एवढे म्हणशील तर आठवतात पण कमी मला. हा माझा मोठा क्रिटिक्स आहे. म्हणजे जेव्हा हा, मी कधी बघायला बघितल्यावर मी बसलाय लगेच की तो सांगेन. बघतो माझ्या चुका आणि बाकी सगळं हेच काढत असतो. नाही, असं मला फारसं आठवत नाही काय खरं सांगायचं. आता ही झाली शिव्यानंतर मला. मग पण तुला क्रिटिसाइज कोणत्या काम, म्हणजे तुला जरी आठवत असेल ना की तुम्ही बसलात किंवा बघितलंय तर रामराम गंगारामच्या वेळेला तर तुझी भूमिका एकदम भारी हा, होती लक्ष्मीकांत बेर्डे सर धडाकेबाजमध्ये. सो त्याच्यामध्ये ते काय त्यावेळेला काही कॉम्प्लिमेंट्स आल्यात का सर? कधी कॉम्प्लिमेंट दिलाच नाही त्यांनी मला. खरं म्हणजे खरं मी सांगते काय तुला, त्याला सगळं माझ्यासोबत ऍप्रिशिएट मी त्यामध्ये कमी केलं. खरं ऍप्रिशिएट कमी केलं. म्हटलं मी जर हिला जास्त चढवत बसलो तर ही म्हणेल की आता बस मीच आता हे असं समजा. म्हणजे माझे बाबा पण खूप मोठे क्रिटिक्स होते माझ्या बाबतीमध्ये. पण ते म्हणजे ते जे चुकलं ते सांगायचे, पण त्याच्या बरोबरीने चांगले त्याला चांगलेही म्हणायचे. ते हा फक्त नावं ठेवतो, ह्याच्यामध्ये अशीच दिसते, हे काय असं केलं, अशीच काय हसतेस, अशीच काय उभी राहतेस, असं म्हणजे हेच काय असेच काय डायलॉग बोलले. म्हटलं तू डायलॉग बोलून बघ. ते आपलं फील्डच नाही ना, त्यामुळे आता म्हणून तर आता मी ताताफाफा होते. पिक्चर दामिनीमध्ये वगैरे पण नाही मी आवडले तुला. आता असे बरेच आहेत ना तुझे आवडणारे पण बरेच आहेत, पण मग एक पुढचं सांग. आवडणारे बरेच आहेत आवडणार म्हणतात. पण मग नावं घे की आता मी रथचक्र तर पहिलंच बोललो ना, त्याच्यामुळे ते आवडली तर त्याच्यात. आठवतंय सगळं. नाही, बंदिनी पण ते पण चांगले हे होते. येस. पण ना जोडीदाराच्या आधी आपण एकमेकांचे खूप छान मित्र हवेत, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. तुमचं हे आता मला कळलं की खरंच तुम्ही मित्र पहिले आहात. तुमचे जे म्हणजे banter आधी सुरू आहेत 5 वर्ष समज ना तुम्ही, जवळजवळ आम्ही एकत्रच फिरत बिरत होतो, त्याच्यामुळे तसं बॉन्डिंग चांगलं झालं होतं. पण ताई, आत्ता मी मगाशी जसं विचारलं की
आपण स्ट्रगल करत असतो सुरुवातीला आणि दोघांचाही तो मेजर काळ असतो की आपल्याला काम करायचं आहे आता. त्या काळामध्ये त्या काळातली अशी एक गोष्ट जी तुला सपोर्ट म्हणून मिळाली आहे तुझ्या सासरच्यांकडनं किंवा सरांकडनं, की तू प्रत्येकाला आत्ताच्या ज्या मुली आहेत म्हणजे आमच्यासारख्या त्यांना काय एक सांगशील की संसार म्हटलं की हे सगळं येतंच किंवा हे कानमंत्र तुला द्यायला आवडेल? सांगू का, आत्ताच्या पिढीमध्ये ना ग पेशन्स लेवल 0 आहे म्हणेन मी. म्हणजे कमी पण नाही, 0 आहे म्हणेन. आता कसं आहे ना अदिशा, आता आपण जेव्हा आता एकत्र कुटुंबच मुळात मुलींना आवडत नाही, म्हणजे त्यांना सेपरेटच राहायचं असतं पहिल्यापासून. त्याच्यामुळे सासू सासऱ्यांच्या बरोबर राहायचं नाही. पण माझं असं मत आहे की तुम्ही लग्नानंतर ॲटलिस्ट काही वर्ष तरी सासू सासऱ्यांच्या सोबत राहा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांना ओळखता वगैरे. आता जसं आता आम्ही दोघंही CKP आहोत, पण तरी पण थोडंसं घरचं कल्चर थोडंसं वेगळं असतंच ना. मग ते आपल्याला कळतं की काय आहे आपलं कल्चर वगैरे. तर ते त्यांना नको असतं, त्यांना त्यांच्या टर्म्सवरतीच राहायचं असतं. आणि मी दोघंही नवरा बायकोली काम भरपूर करत असतात, पण त्यांना असं वाटतं की आता आम्ही आमचे बाबा मोठे आहोत असं वाटतं. मग त्यांना एकमेकांशी ॲडजस्ट त्यांना व्हायचं नसतं. मग त्याच्यात त्यांची भांडणं होतात आणि ती भांडणं झाल्यानंतर त्यांना लगेच डिवोर्स घ्यायचा असतो. मी त्यांना कुठेच एकमेकांना जज करायचं नसतं, मी कोणा टाईमच द्यायचा नसतो. तर हे चुकीचं आहे. हे मी प्रत्येकाला तुम्ही टाईम दिला पाहिजे ना. डायरेक्ट तुम्ही डिवोर्सपर्यंत जाऊ नका. मी बरं आता कित्येक वेळ आता तर म्हणजे लिव्हिंगमध्ये आधी राहून पण लग्नानंतर सेपरेट होतात, म्हणजे हे काय याला कल्चर राहिलंच नाही आहे असं वाटतं. तर पेशन्स मेन ठेवले पाहिजेत. तू ठेवलेस पेशन्स एवढे हो बोलेपर्यंत. कारण आणि संसारामध्ये भांडणही व्हायलाच पाहिजे. फक्त तुमचं प्रेम म्हणजे मग ते असं वाटतं की नुसतं प्रेम जेव्हा असतं ते मला असं वाटतं की ना एक काहीतरी कोणातरी बाहेर काहीतरी लफडं असावं म्हणून ते जास्त घरी प्रेम दाखवतात. हा म्हणजे असं म्हटलं जातच. हे तर म्हणजे मला खूप असं वाटतं जेव्हा तुम्ही असं एकमेकांवरती फक्त प्रेम करता, तसं नसतं ना. म्हणजे थोडी ऍडजस्टमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला कोण तयार नसतं. नवीन ह्याच्यामध्ये सगळंच आई बाबांनी केलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ते आहे आरामात मिळत असते, त्याच्यामुळे फरक पडतो. पण तुम्ही एकमेकांच्या स्वभावामधल्या तुम्हाला खरंच आवडणारा एखादा गुण किंवा क्वालिटी जी तुम्हाला आवडते की ही क्वालिटी मला माझ्यात घ्यायला आवडेल आणि ही बेस्ट क्वालिटी आपल्या पार्टनर? मला ह्याचं एक आवडेल म्हणजे असं, आता कुठची सिच्युएशन असली ना की तो त्या व्यक्तीकडे ना खूप पॉझिटिव्हली बघतो. म्हणजे तो तिथे स्वतःला त्या जागी तो ठेवून बघतो असं की, आणि मी लगेचच काय असं हे चुकीचं नाही असं नाही. तो नाही, त्याची पण कधी बाजू असेल, हा त्याचा खूप विचार करतो वगैरे असं. आणि तो असाही खूप चाय जरी असताना तरी तो कुठच्याही ग्रुपमध्ये कसाही मिक्स होऊ शकतो. कमी बोलतो, तो कसा कमी बोलतो पण तो कुठच्याही विषयावरती बोलू शकतो. लिसनर आहे समज, बोलण्यापेक्षा. पण मी ऐकून घेतो आणि मग हळूहळू जेल होतो. त्यामुळे समोरचा आधी म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव बघून त्याप्रमाणे त्यांच्याशी ऍडजस्ट होत गेलं का ते सोपं पडतं त्यांना. पण ते नाहीतर फटकन आपण काय बोलायचो की सगळेच काय ऍक्सेप्ट करणार नसतात ना, त्यामुळे ते हळूहळू जेल होतं आणि मग ते आमचा ग्रुप वगैरे आता चांगला खूप मोठा आहे आणि सगळीकडेच माझे बऱ्यापैकी मोठे ग्रुप्स आहेत. त्याला ना सगळ्यांना त्याला मदत करायला त्याला खूप त्याला आवडतं. मग ती जे काही चांगलं फंक्शन असो किंवा कोणाचं काही बेसिकली जो काय आहे ना तो वेळ द्यायला आवडतो. समोर एखाद्याने म्हणजे तो फक्त चांगल्याच ह्याला जाणार नाही, आनंदाच्या ह्याला, तर त्या दुःखातही वगैरे असं. बेसिकली ना सांगू अदिशा, हे मी तेच नाही म्हणते की आपण आपले कसे आपण वाढलोय त्याच्यावरती असतं. आता जसं मलाही सगळीकडे जातं, मी कोणाच्या सुखापेक्षा मला दुःखात जायला जास्त म्हणजे मी पहिली जाईल. जर मला 2 चॉईस आले तर दुःखाचे येते, मी बाबा कोणाला हॉस्पिटलमध्ये काही मदत पाहिजे किंवा कोणाचं काही गेलं वगैरे तर आम्ही तिथे पहिले जाऊ, आम्ही दोघंही जण. कारण आमच्या दोघांचे आईवडिलांच्याकडनं हे फॅमिलीमध्ये ते सगळीकडे पहिले असतात, त्याच्यामुळे आम्ही तेच बघत आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं म्हणजे जास्त आवडतं. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये पण नेहमी पुढे असतो. आणि जसं हा म्हणाला की त्याला कुठेही वेळ द्यायला आवडतो, म्हणजे इतका त्याला वेळ द्यायला आवडतो की कोणाच्याही फंक्शनला गेलो तो फक्त माझ्याकडचेच नाही हिच्याकडे माझ्याकडचे सुद्धा, मी तिथूनच मी लवकर निघेल पण म्हणजे मी त्या बाबतीत त्याला फेविकॉल नाव ठेवलेलं आहे. म्हणजे तो अगदी चिटकून गेला आणि कुठच्याही नातेवाईकांकडे गेलो एखाद्या वेळेस, आता एखाद्या त्यांना माझा कंटाळा येत असेल की नाही माहित नाही मला, पण शेवटचा निघणारा हा माणूस असतो तो. नाही आपण सगळीकडे वेळ दिला पाहिजे त्या माणसाला, एवढं केलेलं असतं आपण प्रत्येकाला. छान थिंकिंग आहे आणि मला असं वाटतं की आपण नेहमी कुठेतरी धावत असतो पण ऍटलीस्ट फॅमिली सोबत तरी कुठेतरी पॉज घेतला पाहिजे. येणार आणि शेवटपर्यंत. त्याच्यामुळे त्या बाबतीत हा मी फेविकॉल नाव दिलं.
झाला आमचं फेविकॉल. म्हणजे मी माझ्या पण रिलेटिव्हकडे गेल्यानंतर माझ्या आई बाबांच्याकडे बहिणीकडे अरे राजन निघ निघ, अरे राजन निघ असं मी करत होते. हा आपला बसलेला असतो पुढे सगळ्यांच्या काय आता समजा संध्याकाळी गेलो रात्री गेलो तर घरून झोपायचंच आहे ना. झोपायला काय एरवी पण मिळतं, ते कधी भेटणार मग परत. आणि काय वाटतं तेवढे हल्ली भेटी पण होत नाहीत येस, व्हेरी ना, जेवढा आहे तो वेळ तेवढं खरं. आणि या बाबतीत सर आपण मी सरांच्या साईडने, म्हणजे मला ही फॅमिली टाइम इज द बेस्ट टाइम, म्हणजे सगळे जेव्हा एकत्र असतात. आणि आता दिवाळी म्हटल्यावर तो टाइम जास्त येणार आहे ना. सर तुम्हाला काय आवडतं ताईमधल्या क्वालिटीज कुठल्या आवडतात? कठीणच वाटतं सांगणं याला. आपण दोन्ही साईडने प्रश्न घेऊया. एक अशी क्वालिटी की आवडते खूप आणि काय बदलायला आवडेल हे पण घेऊया. आवडते म्हणजे अतिप्रेम करते ते आवडतं, एक चांगलं पण आहे आणि कधी कधी ते हानिकारक पण ठरतं. म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये खायचं म्हटल्यावर सतत करेल ती बरंच काय काय, पण मग ते नंतर खाण्यासाठी पण सतत पाठी लागणं ते नाही आवडत. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. कोणती सवय बदलायला आवडेल तिची? एखादी गोष्ट म्हणजे हिच्या काय बऱ्याच गोष्टी आहेत. कटकट कटकट. आत्ता पण मुलांनी सांगितलं की म्हणजे आता त्याला काहीतरी सांगत होती आणि तो बोलला की अरे थांब, कटकट करू नकोस तू माझ्या पाठी. खाण्याच्या पाठी लागणं बेसिकली काय ना दिशा, मला ना वेळ आणि म्हणजे मला वेळेच्या आधी राहायला आवडतं असं. तर आणि त्याचं असं आणि त्याला वेळेच्या पेक्षा जास्त पुढे जातो. म्हणजे जसं थांबलो की रात्रीपर्यंत थांबायचं आणि हे करायचं. हिला त्याच्या आधी खूप आधी जायचं असतं. अरे म्हटलं ना तोपर्यंत कोणी येत नाही आहे. तर त्याचं असं आहे की काय जायचं माहिती आहे ना, पण त्याचं आता इथे यायचं आहे ना तर 3:30ला यायचं आहे, ठीक आहे. ही बोलली मी 2:30 पासून आपल्या म्हणजे मी तयारीला लागेन आणि हे कर. म्हटलं ठीक आहे कर. पण त्याची तयारी 12:30 पासून, म्हणजे बाकीच्या गोष्टी नाही जेवायचं आहे, मग ते आत्ताच बसूया आणि लवकर तू जेवायला बसतो. जय बोलला की अरे मी जेवीन नंतर जेवीन. नाही मला हे करावं लागेल, मग नंतर करा, मी तयार झाल्यावर करू का. तो बोलला मी माझं जेवीन नाही तर नाही जेवणार, तू तुझं कंटिन्यू कर. थोडक्यात त्याला म्हणायचं की मी जी कटकट करते ती त्यांनी बदलली पाहिजे. आणि त्याच्यावर चिडचिड करते ती. असं ठीक आहे म्हणजे ॲटीज घेत नाही, ठीक आहे जेवशील ना नंतर, ठीक आहे त्याचं तो बघेल ना किंवा माझं मी बघेन. मग काय जेवण, हिला चिंता तिकडे शूटिंगला पण की अरे जेवलास का, मग अरे फोन आता हे करून गेलं डब्यात, खाल्लंस का नाही, अरे खरंच वेळ नाही मिळाला. तर त्याच्यासाठी मग पुन्हा चालू. पण सर सांगू का, ही प्रत्येक आईच्या मनात असतंच, ते नाही जात. म्हणजे किती आपण बोललो ना ते झालंच, ते नाही जात. पण त्या वेळेस ते थोडं इरिटेशन व्हायला होतं ना. नंतर वाटतं की नाही ती आपल्यासाठीच बोलत होती. आणि कधी स्वतःलाही त्रास होतो, आपल्याला दगदग होते किंवा आपण जास्त विचार करतो, ड्रेन होतो आपण जास्त. मला काय वाटतं की करून नंतर मग मोकळा वेळ तुम्हालाच मिळतोय ना, पण मग ते करू टाका की आधी जे नंतर करणार ते, असं माझं एक म्हणणं असतं. ट्रू, येस. पण आधी पण मोकळा वेळ नंतर पण आहे असं नाही. पण मला आवडलंय, खूप आवडलं मला सर जे बोलतायत ना, सगळं आवडलंय. पण आहे ना, जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीला प्रत्येक माणसाबद्दल आपल्याला क्लिक व्हायचा एक पॉईंट हवा असतो की काम याच्यासोबत आयुष्य घालवू शकते, तो एक पॉईंट असतो. दोघांच्याही बाबतीत मला एक हे सांगा की हा क्वालिटी होती ज्यामुळे मला ठरवलं की जोडीदार असेल तर असं हाच. असं क्लिक माझ्या बाबतीत झालं नाही खरं सांगायचं तर, की मी बोललो ना तर फ्लो मध्ये रथचक्र नाही, जसं रथचक्र बघितलं हा आवडली, पण हे काय आपल्या आयुष्यात ती मुलगी येईल की नाही असं पण माहिती नव्हतं. पण त्याच्यानंतर ही जेव्हा ते सांगितलं त्यांनी कसं आलं, त्यानंतर मग मध्ये गळ्यात नाही पडली, मध्ये मध्ये भेटी होत राहिल्या. मग म्हणजे समजून घेत गेलो आणि हे वर्कआउट होईल असं वाटत गेलं. असं फ्लो मध्येच झालं. असं काय अरे खटकन असं नाही झालं. ज्या होत्या त्या आधी होत्या, मग समज ज्या बघितल्यावर असं धडकेल. नाही, मी तुला जसं म्हटलं ना की जसं अर्चनाच्या तोंडून सतत राजनच्या बाबतीतला ऐकायला मिळायचं ना, तर राजनची एक इमेज माझ्या डोक्यामध्ये अशी होती, म्हणजे माहिती अरे बा हा मुलगा असं हे चांगलं. आणि म्हणजे आधीपासून म्हणजे जसा म्हणाला की मला कळलं होतं की हा म्हणजे आमचं काय नातं आहे. मी ह्याची जी काकी आहे ती बाबांची, त्याची फॅमिली माहिती आहे. बरं अर्चनाच्या फॅमिलीवरनं मला ह्याची फॅमिली काय असेल तेही मला माहिती होतं वगैरे असं. आणि मी स्वतःच्या पायावरती उभा आहे मुलगा आणि मेहनती आहे असणार आहे. आणि अर्थात जे दिसायला परत बघितल्यानंतर मग दिसायलाही आवडला. त्याच्यामुळे ते सगळं ते सगळं असं क्लिक होत. मला जे म्हणतो काय ह्याच्यामध्ये बघितलेस तू, काय प्रेमात जय मला म्हणत असतो. म्हटलं असं तू माझ्या नजरेने बघ. वा.
पाडवा म्हटलं की नवरा बायकोचा सण असं आपण म्हणतो आपल्या मराठी कल्चरमध्ये. आत्तापर्यंतचं बेस्ट गिफ्ट काय मिळालं तुला पाडव्याचं? किंवा एखादी तुमची बेस्ट मेमरी मला सांग जी कायम लक्षात राहील की तुम्ही तुमच्या दोघांचं. आता तुम्ही आय गेस व्हिएतनाम ट्रिपला सुद्धा गेला होतात, तुझे पोस्ट पाहिले. लास्ट इयर एक मेमोरेबल. नाही, पाडव्याला ना असं आम्ही काही विशेष असं काही दिलं जात नाही. पूर्वी तर असं व्हायचं, मला पाडव्याला ना काय पहिल्या पाडव्याला मी हिला गाडी दिली होती. ती गुढी पाडव्याला होती, गुढी गाडीची चावी. ते पाडव्या पण कन्फ्यूज करतात. गुढी पाडव्याला होती गाडीची चावी. अगं पूर्वी तर काय व्हायचं, म्हणजे ह्याला अशा गड्ड्या ठेवायची सवय अशी का, तर पाडव्याच्या ओवणीला हात म्हणजे ओवणीत गड्डी असायची आणि तो परत घ्यायचा ग. साधारणपणे सगळे नवरे असंच करतात. गाडी जरी मी समजा दिली असेल ठीक आहे, नाही शेवटी गाडी दोघे वापरणार ना, एकटीला काय मिळत नाही. मी 2 वर्षापूर्वी पाडव्याला त्यांनी मर्सिडीज गिफ्ट केली. 2 वर्ष दागिना काय गिफ्ट केला तर बाकी. आणि मी ते पाडव्याच्या का आधीच मोठं गिफ्ट घेतलेलं असतं त्याच्यामुळे. आता पण मला गड्डी देतो ती, पण मी परत त्याला करत नाही. मध्ये मध्ये काही ना काहीतरी घेतलं जातं. ते पाडव्यालाच घ्यायचं असं काय, कारण त्याच वेळेस जाऊन घ्यायचं ना असं काय, म्हणजे तेवढा वेळ मिळत नाही की त्याच दिवशी जाऊन घेऊ. मग आधी जसा वेळ मिळेल तेव्हा काय घेतलं असेल तर तेच. हे समजतं या वर्षीचं मिळालं. पण ताई, तुला सरांमधली काय क्वालिटी स्वतःमध्ये घ्यायला आवडेल की आपलं असं ना की यार ह्याच्यामध्ये खूप पेशन्स येतात, माझ्यात का नाही आहेत? हा, मी तेच म्हणलं, जसं सगळ्यांच्याकडे जसं पॉझिटिव्हली बघतो ना तशी मी नाहीये. म्हणजे मी तेवढं असं नाही म्हणजे पॉझिटिव्हली बघत. मला खटकलं की खटकतं म्हणजे. पण हा म्हणतो की नाही, तू त्या जागी तू स्वतःला ठेवून बघ. हे थोडं मी तर प्रयत्न करते म्हणजे, पण ते तेवढं जमत नाही मला. पण हा त्याच्यामध्ये ते आहेच आधीपासूनच. त्याच्यामुळे तो खूप असा सगळ्यांचा खूप तो लाडका आहे इन जनरलच. म्हणजे त्याच्या नातेवाईकांच्या मध्ये पण, त्याच्या फ्रेंड्समध्ये वगैरे पण. आणि माझं असं आहे की आपल्याला जे आवडलं नाही तोंडावरती बोलून टाकायचं, असं मी त्या ह्याची आहे म्हणजे. पण सर, असं झालंय की तुमच्या क्लायंट्सपैकी कोणीचे फॅन भेटलेत किंवा त्याच्यापैकी ताईचे काम बघतात किंवा सिरियल बघतात आणि त्यांनी सांगितलं असं बऱ्याचदा सांगतात, त्यांची इच्छा असते भेटायची, पण ये अलग आहे, वो अलग आहे. नाही, असं काही जण भेट नव्हतंय. पण नेमकं काय असतं की साईट चालू असताना कधी जात नाही, आणि झाल्यावरती काय फंक्शन वगैरे असेल तर नेमकं हिचं काय शूटिंग निघालं तर गोष्ट वगैरे, बाकी येते ना असं नाही. पण असं खूप कमी झालं. एक 2-1 ठिकाणीच मला वाटतं आत्तापर्यंत इतक्या ह्याच्यात झालं असेल की तिला ओळखतात, पण आणखी नाही. बाकी काय मराठी नॉन महाराष्ट्रीयन क्लायंट जास्त आहेत. पूर्वी मी करायची हिंदी, पण आता जास्त मराठीच करते ना. सो त्यांना जेव्हा सांगतो की हिने आधी तेव्हा अशी कामं केली, अरे हा हा अच्छा असं. पण मला खरंच तुमची अशी लव्ह स्टोरी असेल एक्सपेक्टेड नव्हतं. कारण 95 नंतर तू सोडून दिलंस नाही का, म्हणजे हिंदीमध्ये ऑलमोस्ट. हा, म्हणजे काय झालं, जेव्हा जय व्हायच्या वेळेला मी परंपरा सिरियल करत होते झी वरती, जी चालू होती. मोहन भंडारी, शगुफ्ता अली, नीना गुप्ता, अनिल धवनवर सगळे मोठे स्टारकास्ट होते. त्याच्यामध्ये आमचा ट्रँगल होता. आणि आता कसं वेळ देतात तसं तेव्हा नव्हतं ना म्हणजे. तर सो मी ती सिरियल सोडलीच, म्हणजे 8 महिन्याचं प्रेग्नन्सीला मी सोडली. आणि त्याच्यानंतर मग मी 3 वर्षाचा ब्रेक घेतला होता. आणि त्याच्यानंतर मग मीनवाईल जी कधी विचारायची तर मी नाही म्हणायची, नाही मी सांगेन. मग एक इंडस्ट्रीत पसरतच ना की हे कामच करत नाही वगैरे असं. मग तसं ते पसरलं गेलं होतं की नाही आता हे काम नाही करत. मग नंतर पहिल्यांदा मग त्याच्यानंतर आली सिरियल ती मराठीच आली, देव पावला म्हणून मी केली होती. आणि मग ते मराठीच चालू झालं माझं, असं झालं. अरे हा इसमें गया क्या, हा वो तो याद है. त्याच्या आधी उलट मी हिंदी जास्त केलं होतं मराठीपेक्षा. आता माझे क्लायंट जे बाहेरगावी आहेत ना, दिल्ली लखनौचे आहेत ना, त्यांना उलट, कारण त्याच वेळेस आमचं चालू होतं आणि मी ते पण काम करत होतो आणि मी 90 पासून त्यांचं काम करतोय, त्यांची कामं करतोय. पण तो एक 95 पर्यंतचा जो पिरियड होता ते ऑलमोस्ट त्यांच्या, पण अजूनही त्यांची कामं चालू आहेत. पण तो त्यांचा पिरियड म्हणजे तेव्हा पण त्यांना असं एकतर मुंबईचं अट्रॅक्शन त्या लोकांना, आणि त्यात एक फिल्म इंडस्ट्री, आणि त्याच्यामध्ये पण ये पहचानते क्या वो पहचानते क्या, त्यावेळेस तिचं दामिनी चालू होता. दामिनी चालू होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलं, अरे जाऊ देख के आओ सेट पे क्या. मी घेऊन गेली होती सेटवरती दामिनीच्या. तेव्हा नेमका कोण होता, ऋषी कपूर. तेव्हा नेमका आमिर खान आला होता. पण तो पण त्याला एक म्हणजे
एवढ्या ह्याच्यात काय सीन फार तर किती अर्ध्या मिनिटाचा वगैरे होतो, म्हणजे अख्खा हे करून शॉर्ट जरी बरं झालं तरी मग तो सीन कम्प्लीट व्हायला, तर त्याच्यात तो पण पकला. तो बोलतो अरे बहुत मेहनत है यार, इतना काम किया, बार बार कट था, ये नहीं वो नहीं. पण तुमचं जाणं झालंय सेट्सवर कधीच नाही. कधीच नाही. हा आता म्हणजे आता येऊन गेले हां. ते आम्ही भेटलो असतो त्याच्यानंतर मी सेटवरती नाही गेलो कधी. नाही त्याला किती वर्ष झाली असतील. मी निशीच्या लग्नाच्या आधीची गोष्ट ती. आमचं लग्न आधी झालं हा, आणि लग्नाच्या आधीच्या वेळेला एकदा अंगारच्या सेटवर मी गेलो होतो, तेव्हा जॅकी आणि हे होते. हा, ते पण मला तो घ्यायला आला होता म्हणून तो आला होता सेटवरती. ते कारण पण तेव्हा किती लग्नाच्या रात्री, आधीची ती गोष्ट होती तेव्हा आणि बाईक तेव्हा वगैरे बाईक होती होती. आमच्याकडे. आमच्या हा, फिल्म 90 सिटीला हेलिपॅडला शूटिंग 91 होतं ला तेव्हा हेलिपॅडला. खूप तिथे काळोख वगैरे असायचं ना, तर त्याच्यामुळे तो मला घ्यायला आधार होता नव्हतं, त्यामुळे म्हणून घ्यायला तो सेटवरती आला होता. हा. तेव्हा नवल वाटलं होतं. जॅकी आणि इवन ही पण डिम्पल पण मराठीत बोलली माझी. हो. म्हटलं अरे दोघे मराठी बोलतात. ते तर म्हणजे तेव्हाच नाही. गेलो होतो फिल्मच्या सेटवर, तेव्हाच एकदा गेलो होतो मी. आणि हे आणि मग एकदा राजस्थानच्या सेटवरती आलो होतो, राजस्थानला असताना जयपूरला. आणखीन एकदा याला नेपाळला. वा, पण कारण तेव्हा माझी शूटिंग नॉर्थला, शूटिंग काय म्हणतो माझी कामं नॉर्थला चालायची ना, तर हिचं पॅकअप होत आलं. मी सांगितलं की हा शेड्यूल आता संपतंय, तर म्हटलं ठीक आहे मी तिथे येतो फिरायला जायचो आणि तिथून मग त्याच्यामुळे, तिथे बाकी फिरायचं. काही नाही. त्याने मग तुझं हे संपलं की सांग, मध्ये मी येत नाही, शेवटच्या दिवशी येईन आणि मग तू पुढे आपण 1-2-3 दिवस कंटिन्यू करू. वा. पण आमचं अशाच भाग्य बाकी आज- मुंबईमध्ये मी कधीच नाही. आमचं भाग्य की आज तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी तयार झालात. थँक्यू सो मच सर. आणि ना ताई, जाता जाता मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा आपल्या कृतीतून थँक्यू बोलत असतो, पण आज ऑन कॅमेरा एकमेकांना जर थँक्स बोलायचं झालं कोणत्याही गोष्टीसाठी तर ते काय असेल? मी ह्याला थँक्स म्हणेनच, कारण मी ह्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप गृहीत धरते. हा, मी तुला गृहीत धरते की म्हणजे त्याच्यामुळे. आणि मला माहिती आहे की माझ्या खूप चुका होत असतात, तरी पण म्हणजे तू मला सांभाळून घेत असतोस, मला एवढं ॲडजस्ट करत असतोस, त्याच्यामुळे मी आज काम करू शकते. खरं तुझ्यामुळे, तुझ्या घरच्यांच्यामुळे. माहितीच होतं पण तू हा, तरी पण करतेस त्यामुळे ते करावं लागेल. मी तर थँक्स फॉर एव्हरीथिंग म्हणे. गृहलक्ष्मीच आहे ती, त्याच्यामुळेच जे काय ते. येस. पण मला खरंच खूप आवडलंय, कारण मला हे खरंच एक्सपेक्टेड नव्हतं ताई की आपण अनेकदा इंटरव्ह्यूज केलेत, पण त्यातून कधी ही अशी लव्ह स्टोरी किंवा ही अशी स्टोरी असेल हे कधीच नाही उलगडलं. आज फायनली तो दिवस होता. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात. आणि खरंच खूप मजा आली मला हे सगळं. आणि अतिशय मी तुला थँक्स म्हणेन की तुला, राजेश मराठीला, की तुमच्यामुळे आज हा इथे आला. मी तू धरलं, कारण मी तुला तेव्हाही म्हटले की हा काय येणार नाही, कारण खूप लाजतो, हा काय इंटरव्ह्यू देणार नाही. तू बोलली नाही चालेल असंच आपण मजा करू वगैरे असं. आणि तू तुझ्यामुळे स्टेज फिअर खूप आहे. म्हणजे मी शाळेत असताना सुद्धा ना, जेव्हा ते असं सांगायचे आता एखादी रीड करायचं ना, तर माझ्यावर जेव्हा पाळी यायची ना, उभं राहून बोलायची, तेव्हा काहीतरी पोटात दुखतंय, हे होतंय, ते करून पडायचं. आत्ता पण माझ्या भावाचा 60वा वाढदिवस होता, मी आता 1-2 महिन्यापूर्वी. तेव्हा पण बाकी सगळे बोलले आणि तो माझा सर्वात खास भाऊ आहे, वन ऑफ द. पण मी काय बोललो नाही, माझ्या वतीने ही येऊन बोलली. त्यामुळे आता हे बोलतोय तेच आता आपलं सांभाळून घ्यायला पाहिजे. मला माहिती आहे का कसं आहे ते. किस्से सांगायचे असं हिने जाऊन किस्सा सांगितला. वा, माझी वेळ मारून गेली. पण नाही, मला खरंच थँक्यू सो मच, कारण का ना हे एक आठवण राहणार आहे कायम की आपण अशी एक मुलाखत केली होती. खरंच हा पाडवा नक्कीच लक्षात राहील. हा पाडवा नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अतिशा.